डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन मीन्स फर्स्ट फर्टिलायझेशन म्हणजे काय ते आपण अगोदर पाहूया. फर्टिलायझेशन मीन्स द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन झालं की त्यापासून जायगोड तयार होतो, त्याला म्हणायचं कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन. आता या ठिकाणी आता कोणती प्रोसेस आहे? डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन मीन्स दोन वेळा दोन ठिकाणी फर्टिलायझेशनची प्रोसेस होते, त्याला म्हणायचं डबल फर्टिलायझेशन. कारण दोन मेल गॅमेट्स असतात पहा, आपण एका पोलन ग्रेनपासून दोन मेल गॅमेट्स तयार झालेले आपण पाहिले. हे जे दोन मेल गॅमेट असतात, एक जो मेल गॅमेट असतो तो वन मेल गॅमेट फ्युजेस विथ द एग अँड अदर मेल गॅमेट फ्युजेस विथ द सेकंडरी न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अ डबल फर्टिलायझेशन. कारण दोन मेल गॅमेट्स असल्यामुळं दोन ठिकाणी आणि दोन वेळा फर्टिलायझेशनची प्रोसेस होते आणि म्हणून या प्रोसेसला म्हणतात डबल फर्टिलायझेशन. तर या दोन डेफिनेशन आपण पाहिल्यात. फर्टिलायझेशन मीन्स मेल गॅमेट फ्युजेस विथ द फिमेल गॅमेट इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन and the one male gamete fuses with the egg and other male gamete fuses with the secondary nucleus is called as at two places is called as double fertilization. दोन वेळा आणि दोन ठिकाणी ही फर्टिलायझेशनची प्रोसेस होते आणि म्हणून याला म्हणतात डबल फर्टिलायझेशन. तर नेक्स्ट पाहूया. डबल फर्टिलायझेशन इज अ कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन प्रोसेस. डबल फर्टिलायझेशन ही कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे इन फ्लावरिंग प्लॅन्ट आणि इट वॉज डिस्कवर्ड बाय नावाचिन. याचा डबल फर्टिलायझेशनचा याचा जो शोध आहे हा नावाचिन या शास्त्रज्ञाने लावला इन द लिलिएसियस प्लॅन्ट्स. कोणत्या प्लॅन्ट्समध्ये? तर लिलिएसियस प्लॅन्ट. फॉर एक्झाम्पल त्याचं जर आपण पाहिलं तर फॉर एक्झाम्पल लिलियम म्हणजे लिली प्लॅन्ट आणि या नावाचिन या शास्त्रज्ञांनी या डबल फर्टिलायझेशनचा शोध लावला. तर आता आपण ही प्रोसेस काय आहे डबल फर्टिलायझेशनची ही प्रोसेस आपण पाहूया. तर पहा, मी अगोदरच ही डायग्राम काढलेली आहे पहा, डबल फर्टिलायझेशन. तर एक्झामला यावरती क्वेश्चन हमखास विचारतात. तर एक्झामला ही डायग्राम काढायची पहा डबल फर्टिलायझेशनची. तर पहा डायग्राममध्ये अगोदर ऑब्झर्वेशन करा. तर हे काय दिसतंय? ये वरती हा स्टिग्माचा पार्ट आहे, हा स्टाईलचा पार्ट आहे, खाली कोणता पार्ट आहे? ओरीचा पार्ट आहे पहा. तर हे गायनोशियम जो गायनोशियम असतात ते याचा इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतात? कार्पेल असं म्हणतात. आणि कार्पेलचे हे इट इज मेड अप ऑफ 3 पार्ट, स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी. आता ओरीचा जर आपण सेक्शन घेतला तर या ओरीमध्ये काय असतात? वूल असतात आणि आपण स्ट्रक्चर ऑफ वूल हे आपण शिकलो आहे पहा. ॲनाटॉपस वूल त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण पाहिलेलं आहे. आणि मग हा जो ओरीमध्ये हा खालचा पार्ट बेसचा पार्ट कोणता आहे? ओरी आहे. आणि या ओरीमध्ये काय आहे? वूल्स काढलेला आहे पहा. स्ट्रक्चर ऑफ वूल्स आपण शिकलोय ते स्ट्रक्चर इथं काढलेलं आहे पहा. तर अशा प्रकारे हे डायग्राम आहे पहा. आता आपण ही प्रोसेस काय आहे ती पाहूया. तर आफ्टर द पोलन ग्रेन, आता पॉलिनेशन आपण शिकलो. पॉलिनेशन काय होतं? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा. पॉलिनेशनच्या प्रोसेसमध्ये जे पोलन ग्रेन असतात ते पोलन ग्रेन या अँथरमधून निघतात आणि ते कुठे पडतात? स्टिग्मावरती पडतात. पाय तर पोलन फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा आणि या स्टिग्मावरती प्रोसेस होते पॉलिनेशन. आता नेक्स्ट प्रोसेस आहे त्यामध्ये फर्टिलायझेशन. आफ्टर ए पोलन ग्रेन हॅज रीच्ड द सरफेस ऑफ द स्टिग्मा आणि हे जे पोलन ग्रेन असतात या स्टिग्मापर्यंत या स्टिग्माच्या सरफेसपर्यंत येऊन पोचतात. अँड इट जर्मिनेट आणि स्टिग्मापर्यंत आले की ते काय व्हायला सुरुवात होते? इट जर्मिनेट अँड फॉर्म्स ए पोलन ट्यूब आणि मग त्यापासून काय होते? पोलन ट्यूब तयार होते. आणि विच पेनिट्रेट आणि ही जी पोलन ट्यूब आहे विच पेनिट्रेट द स्टिग्मा
स्टिग्मा, नंतर कुठे येते ती स्टाईल, आणि शेवटी कुठपर्यंत येऊन पोचते, ओरीपर्यंत येते. अँड देन एंटर वूल. आणि ओरी जर आपण पाहिलं तर या ओरीमध्ये काय असतं, हे वूल आहे. आणि मग ही पोलन ट्यूब या वूलपर्यंत येऊन पोचते. फर्स्ट पॉईंट काय सांगितलं, आफ्टर ए पोलन ग्रेन हॅज रिच्ड द सरफेस ऑफ द स्टिग्मा इट जर्मिनेट अँड फॉर्म ए पोलन tube and which penetrate the stigma, style and ovary and then enter the wool. आणि मग ती कुठे येते, शेवटी या वूल पर्यंत येऊन पोचते. आता ही जी पोलन ट्यूब आहे आपण पाहिलं, ही पोलन ट्यूब या वूल पर्यंत तिची एंट्री होते. इट युजली एंटर वूल, वूल पर्यंत तिची एंट्री होते. आणि ही जी वूलची जी एंट्री आहे त्याची आपल्याला ती पोलन ट्यूब या वूलमध्ये तिची एंट्री कशी होते त्यामध्ये आपल्याला 3 पाहायचे आहे. पहा, त्यामध्ये फर्स्ट आहे पोरोगॅमी. पोरोगॅमी मीन्स एंट्री ऑफ पोलन ट्यूब. एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द वूल थ्रू मायक्रोपाईल इज कॉल्ड ॲज पोरोगॅमी. पोरोगॅमी म्हणजे काय, जी पोलन ट्यूबची जी एंट्री आहे ती कुठून होते, मायक्रोपाईलमधून होते, त्याला म्हणायचं पोरोगॅमी असं म्हणतात. परंतु ही जी पोलन ट्यूबची एंट्री आहे ते एंट्री होण्याचे 3 टाईप आहेत. त्यामध्ये पहिली आहे प्रोसेस आहे पोरोगॅमी. पोरोगॅमी मीन्स एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द वूल थ्रू द मायक्रोपाईल. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ पोरोगॅमी. ही जी पोलन ट्यूब आहे ती वूलपर्यंत येते आणि कशामधून तिची एंट्री होते, या मायक्रोपाईलमधून येते, तिला म्हणायचं पोरोगॅमी. आता सेकंड आहे चलाझोगॅमी. चलाझोगॅमी म्हणजे काय, यामध्ये कोणतं वर्ड आहे, चलाझा. एंट्री ऑफ पोलन ट्यूब, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द वूल थ्रू द चलाझा इज कॉल्ड ॲज चलाझोगॅमी. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, चलाझोगॅमी असं म्हणतात. पोलन ट्यूब चलाझामधून आली की त्याला म्हणायचं चलाझोगॅमी. आपण स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस वूलमध्ये आपण हे चलाझा हे पाहिले. या खालच्या बाजूला मायक्रोपाईल एंड आहे आणि वरच्या जो आहे त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज चलाझा. आणि या चलाझामधून तिची एंट्री झाली की त्याला म्हणायचं चलाझोगॅमी असं म्हणतात. आणि थर्ड टाईप आहे मेसोगॅमी. तर मेसोगॅमी म्हणजे काय, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द वूल थ्रू द इंटुग्युमेंट्स, थ्रू द इंटुग्युमेंट्स इज कॉल्ड ॲज मेसोगॅमी. आता ही जी पोलन ट्यूबची एंट्री आहे ती इंटुग्युमेंट्समधून झाली की त्याला म्हणायचं मेसोगॅमी असं म्हणतात. अशा प्रकारे या पोलन ट्यूब या ओरीमध्ये येण्याचे हे 3 मार्ग आहेत. ती जी पोलन ट्यूब आहे ती कशी येते, त्यामध्ये पहिलं आपण पाहिलं पोरोगॅमी मीन्स थ्रू द मायक्रोपाईल इज कॉल्ड ॲज पोरोगॅमी. चलाझोगॅमी मीन्स थ्रू चलाझा इज कॉल्ड ॲज चलाझोगॅमी. आणि थर्ड मेसोगॅमी मीन्स थ्रू द इंटुग्युमेंट्स. इंटुग्युमेंट्समधून आली की त्याला म्हणायचं मेसोगॅमी. तर अशा प्रकारे हे पोलन ट्यूब येण्याचे हे 3 मार्ग आहे. पहा, आता पुढचा पॉईंट पाहूया. तर फायनली इट पेनिट्रेट एम्ब्रियो सॅक ऑफ वूल. आता वूलचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं त्यामध्ये सगळ्यात आतमधला जो इनरमोस्ट पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ एम्ब्रियो सॅक. आता ही जी पोलन ट्यूब आहे ती कुठं आले, आता या डायग्राममध्ये कुठून दाखवलेली आहे पोलन ट्यूबची एंट्री, या मायक्रोपाईलमधून दाखवलेली आहे. पहा, ही पोलन ट्यूब या वूलमध्ये येते आणि वूल म्हणजे काय, सगळ्यात आतमधला पार्ट कोणत्या स्ट्रक्चरच्या वूलचा, तर एम्ब्रियो सॅक. तर फायनली इट पेनिट्रेट द एम्ब्रियो सॅक ऑफ वूल थ्रू इट्स मायक्रोपायलर एंड. मग या डायग्राममध्ये या मायक्रोपाईलमधून तिची एंट्री झालेली आहे, एम्ब्रियो सॅक पर्यंत ती येऊन पोचलेली आहे. पहा, नंतर आता ही जी पोलन ट्यूब आहे ही पोलन ट्यूब कोणाला घेऊन येते, द पोलन ट्यूब कॅरिंग मेल गॅमेट्स. आता आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट शिकलोय. त्या डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटमध्ये जे काय तयार होते, जी पोलन ट्यूब असते त्या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स असतात.
ट्यूब न्यूक्लियस असतात आणि सायटोप्लाझम असतात. दॅट इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ मेल गॅमेटोफाईट. मग ही जी पोलन ट्यूब असते ते पोलन ट्यूबमध्ये किती मेल गॅमेट्स असतात. मग त्या 2 मेल गॅमेट्सना ही पोलन ट्यूब घेऊन येते. द पोलन ट्यूब कॅरी मेल गॅमेट्स पेनिट्रेट. आता ती इथपर्यंत आली पाहिजे या मायक्रोपायलर एंडमधून तिची एंट्री झाली. आणि मग या एक ॲपरेटस आहे पहा मायक्रोपायलर एंड जवळ जे एक ॲपरेटस आहे. एक ॲपरेटसमध्ये 3 सेल असतात पहा. जी मोठी लार्जेस्ट सेल आहे तिला म्हणायचं एक सेल, आणि एक सेलच्या दोन्ही बाजूला ज्या 2 सेल आहे त्याला म्हणायचं सिनर्जिड सेल. आणि मग आता या पोलन ट्यूबची एंट्री झाली एम्ब्रियो सॅकपर्यंत झाली. या एक सेलच्या ज्या दोन्ही बाजूला ज्या सिनर्जिड सेल असतात त्या काय करतात, त्या पोलन ट्यूबला आपल्याकडं अट्रॅक्ट करतात. का बरं, तर या सिनर्जिड सेलमध्ये फिलिफॉर्म नावाचे ॲपरेटस असतात. आणि त्या फिलिफॉर्म ॲपरेटस काय करतात, ते फंक्शन काय, या पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करण्याचं काम ते फिलिफॉर्म ॲपरेटस करतात. आणि हे जे फिलिफॉर्म ॲपरेटस असतात ते कुठं असतात, या सिनर्जिड्समध्ये असतात पहा. आता ही पोलन ट्यूबची एंट्री झाली तर द पोलन ट्यूब कॅरी मेल गॅमेट्स पेनिट्रेट इन वन ऑफ द सिनर्जिड्स. आणि मग या 2 सिनर्जिड सेल असतात पहा. पोलन ट्यूबची एंट्री इथपर्यंत झाली की या सिनर्जिड सेलमध्ये जे वॉटर आहे ते वॉटर कोण ॲब्सॉर्ब करते, ते पोलन ट्यूबचं जे वरचं टोक आहे द टिप ऑफ द पोलन ट्यूब. वॉटर या सिनर्जिड्सचं जे वॉटरी कंटेंट आहे ते वॉटरी कंटेंट ॲब्सॉर्ब करतात आणि मग त्या सिनर्जिड सेलमधलं वॉटर ॲब्सॉर्ब केलं का, दॅट इज अ बायपोलन ट्यूब विच देन रप्चर. आणि मग ती पोलन ट्यूब काय होते, रप्चर होते आणि रिलीज द 2 मेल गॅमेट्स. आणि मग ती पोलन ट्यूब ब्रश झाली की ते पोलन ट्यूबचं ते टोक आहे द टिप ऑफ द पोलन ट्यूब इज ब्रश्ड. आणि मग ती ओपन होते. आणि ओपन झाली की ती पोलन ट्यूब, त्या पोलन ट्यूबमध्ये काय असतात, 2 मेल गॅमेट्स असतात. आणि मग ते 2 मेल गॅमेट्स एम्ब्रियो सॅकमध्ये काय होतात, फ्री होतात. नंतर मग हे मेल गॅमेट्स कसे असतात, नॉन मोटाईल असतात. मग या नॉन मोटाईल असून सुद्धा हे या एम्ब्रियो सॅकपर्यंत म्हणजे या फिमेल गॅमेटपर्यंत येऊन पोचले. त्यांना कोण घेऊन येतं, तर ही पोलन ट्यूब त्यांना घेऊन येते. ॲज द नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू पोलन ट्यूब इज नोन ॲज सायफॅनोगॅमी. पुढची टर्म आहे पहा सायफॅनोगॅमी. सायफॉन मीन्स ट्यूब, इट इज ए ट्यूब लाईक. मग आता हे मेल गॅमेट जे 2 आपण पाहिलेले आहे ते 2 मेल गॅमेट्स हे नॉन मोटाईल असून सुद्धा या फिमेल गॅमेटपर्यंत येऊन पोचतात. तर कशा पद्धतीने, दॅट इज थ्रू पोलन ट्यूब. या पोलन ट्यूबच्या माध्यमातून ते एम्ब्रियो सॅकपर्यंत येऊन पोचतात. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, दॅट इज नोन ॲज अ सायफॅनोगॅमी. नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू द पोलन ट्यूब. इट इज नोन ॲज सायफॅनोगॅमी. नॉन मोटाईल असून सुद्धा हे मेल गॅमेट्स फिमेल गॅमेटपर्यंत येऊन पोचतात. आणि म्हणून त्याला म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज सायफॅनोगॅमी असं म्हणतात. आता याच्यामध्ये 2 या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स आहेत. ते 2 मेल गॅमेट्स या एम्ब्रियो सॅकमध्ये ते मुक्तपणे फिरू शकतात. आणि मग ते यामध्ये जो एक मेल गॅमेट आहे हा 1 मेल गॅमेट फ्युजेस विथ द फिमेल गॅमेट दॅट इज अ एग इज नोन ॲज सिनगॅमी. पुढची टर्म आहे सिनगॅमी. म्हणजे एक जो मेल गॅमेट असतो हा मेल गॅमेट्स या फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होतो. आणि दॅट इज त्यापासून काय तयार होतो, टू फॉर्म ए डिप्लॉइड झायगोट. कारण हे मेल गॅमेट्स कसे असतात, हॅप्लॉइड असतात. हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्युजेस विथ द हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म ए डिप्लॉइड झायगोट. आणि त्यापासून झायगोट तयार होतो पहा. दॅट इज नोन ॲज process is called as a synegamy. That is the first fertilization or synegamy. The product of synegamy is a diploid zygote. यापासून या मेल गॅमेट फ्युजेस विथ द फिमेल गॅमेट दॅट इज अ egg. त्यापासून काय तयार होतो, झायगोट तयार होतो. आणि हा झायगोट कसा असतो, डिप्लॉइड असतो. आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ सिनगॅमी असं म्हणतात. The product of synegamy is a diploid zygote. हे झालं फर्स्ट फर्टिलायझेशन सिनगॅमी. आता सेकंड फर्टिलायझेशन आहे
that is also called as a ट्रिपल फ्युजन. आता एक मेल गॅमेट या एक फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज झाला, दॅट इज अ ए. आता जो दुसरा मेल गॅमेट असतो तो मेल गॅमेट हा जे मध्ये जे मिडलला सेकंडरी सेंटरला जे डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस असतो त्याच्याबरोबर तो फ्यूज होतो. द हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्युजेस विथ द डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म. मग त्यापासून काय तयार होतो, एक मेल गॅमेट एक मेल गॅमेट कसं आहे, हॅप्लॉइड आहे आणि सेकंडरी न्यूक्लियस कसं आहे, डिप्लॉइड आहे. आणि मग यांच्यापासून काय तयार होतो, डिप्लॉइड अगोदर प्रोड्युसिव्ह प्रायमरी एंडोस्पोर न्यूक्लियस तयार होतो. द फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट फ्युजेस विथ द डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस प्रोड्युसिंग प्रायमरी एंडोस्पोर न्यूक्लियस. दुसरा मेल गॅमेट या सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो आणि त्यापासून अगोदर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो आणि दॅट डेव्हलप इनटू ए एंडोस्पर्म. आणि मग त्याच्यानंतर काय तयार होतो, एंडोस्पर्म तयार होतो. आणि हा जो एंडोस्पर्म आहे तो कसा तयार होतो, ट्रिप्लॉइड. कारण हा एंडोस्पर्म कसा तयार होतो, ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार होतो. कारण एक मेल गॅमेट हा हॅप्लॉइड आहे आणि सेकंडरी न्यूक्लियस कसा आहे, डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड प्लस हॅप्लॉइड त्यापासून काय तयार झालं, हा एंडोस्पर्म हा ट्रिप्लॉइड तयार झाला. आणि दॅट इज द सेकंड फर्टिलायझेशन ऑफ ट्रिपल फ्युजन असं म्हणतात. कारण वन मेल गॅमेट हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्युजेस विथ द डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म प्रायमरी एंडोस्पोर न्यूक्लियस and later that develop into the endosperm. अगोदर प्रायमरी एंडोस्पोर न्यूक्लियस तयार होतो आणि प्रायमरी एंडोस्पोर न्यूक्लियस तयार झाला की त्याचं रूपांतर नंतर एंडोस्पर्ममध्ये होतं आणि हा जो एंडोस्पर्म तयार होतो हा ट्रिप्लॉइड तयार होतो. कारण मेल गॅमेट्स हॅप्लॉइड असतात आणि सेकंड न्यूक्लियस कसा आहे, डिप्लॉइड आहे. त्यापासून हा ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार होतोय. मग अशा दॅट इज अ डबल फर्टिलायझेशन. ही जी डबल फर्टिलायझेशन ही जी प्रोसेस आहे त्यात हे जे दोन मेल गॅमेट्स असतात हे दोन्ही पण मेल गॅमेट्स त्या फर्टिलायझेशन या प्रोसेसमध्ये यूज केले जातात आणि म्हणून या प्रोसेसला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ डबल फर्टिलायझेशन. डबल परत एकदा सांगते डबल फर्टिलायझेशन. कारण यामध्ये पोलन ट्यूबमध्ये दोन मेल गॅमेट्स असतात. ते मेल गॅमेट्स नॉन मोटाईल असतात आणि मग यामध्ये या तीन स्टेप्स आहे तीन टाईप आहे. जी पोलन ट्यूबची एंट्री या ओलपर्यंत येते, एम्ब्रिओ सॅकपर्यंत तिची एंट्री होते. त्या तीन तिचे मार्ग आहेत. त्यामध्ये पहिला मार्ग आहे पोरोगॅमी. पोरोगॅमी मीन्स जी पोलन ट्यूबची एंट्री आहे ती मायक्रोपाईलमधून झाली की त्याला म्हणायचं पोरोगॅमी. थ्रू मायक्रोपाईल इट इज कॉल्ड ॲज पोरोगॅमी. चॅलाझोगॅमी थ्रू द चॅलाझा. म्हणजे पोलन ट्यूबची एंट्री चॅलाझामधून झाली की त्याला म्हणायचं चॅलाझोगॅमी. नंतर मेसोगॅमी इंट्रोग्युमेंट्समधून एंट्री झाली की त्याला काय म्हणायचं, मेसोगॅमी. आता याच्यामध्ये आउटर आणि इनर दोन इंट्रोग्युमेंट्स असतात परंतु आता हे जे दोन इंट्रोग्युमेंट्स ऐवजी हे दोन्ही वेळेला दोन्हीमधून त्या पोलन ट्यूबची दोन वेळा होत नाही. एकाच किंवा इनर किंवा आउटर या इंट्रोग्युमेंट्समधून तिची एंट्री होते. तर याला म्हणायचं मेसोगॅमी. म्हणजे थ्रू द इंट्रोग्युमेंट्स इट इज कॉल्ड ॲज मेसोगॅमी. आणि सायफेनोगॅमी मीन्स ही जी पोलन ट्यूब आहे या पोलन ट्यूबमध्ये दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट्स असतात. हे मेल गॅमेट्स नॉन मोटाईल असतात. नॉन मोटाईल असून सुद्धा ते या फिमेल गॅमेटपर्यंत म्हणजे एम्ब्रिओ सॅकपर्यंत येऊन पोचतात आणि मग त्या दोन मेल गॅमेट्सला पोलन ट्यूब कॅरी करते आणि म्हणून त्या प्रोसेसला म्हणायचं सायफेनोगॅमी. आणि मग या डबल फर्टिलायझेशनमध्ये हे दोन मेल गॅमेट्स असल्यामुळं दोन ठिकाणी आणि दोन वेळा फर्टिलायझेशनची प्रोसेस होते आणि म्हणून या प्रोसेसला म्हणतात डबल फर्टिलायझेशन. मग त्यामध्ये फर्स्ट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज अ सिनगॅमी. सिनगॅमी मीन्स वन मेल गॅमेट फ्युजेस विथ द फिमेल गॅमेट दॅट इज अ egg is called as a synegamy and the product of synegamy is the diploid zygote. वन मेल गॅमेट हॅप्लॉइड असतात, फिमेल गॅमेट पण हॅप्लॉइड असतात. त्यापासून झायगोट डिप्लॉइड तयार होतो त्याला म्हणायचं सिनगॅमी. आणि सेकंड फर्टिलायझेशन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रिपल फ्युजन मीन्स
सेकंड जो मेल गॅमेट असतो सेकंड, हा मेल गॅमेट फ्युजेस विथ द डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म प्रायमरी एंडोस्पोर न्यूक्लियस. अगोदर जो सेकंड मेल गॅमेट असतो तो या सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो आणि त्यापासून अगोदर प्रायमरी एंडोस्पोर न्यूक्लियस तयार होतो आणि त्यापासून शेवटी प्रायमरी एंडोस्पोर न्यूक्लियस दॅट डेव्हलप इनटू द एंडोस्पर्म आणि शेवटी हा एंडोस्पर्म तयार होतो आणि हा एंडोस्पर्म हा ट्रिप्लॉइड असतो कारण त्यामध्ये एक मेल गॅमेट्स हॅप्लॉइड आणि सेकंडरी न्यूक्लियस कसे असतात हे डिप्लॉइड असतात आणि त्यापासून हा एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड तयार होतो. तर अशा प्रकारे डबल फर्टिलायझेशन मीन्स 2 वेळा आणि 2 ठिकाणी one male gamete fuses with the egg and other male gamete fuses with the secondary nucleus at two places and is known as double fertilization. आणि म्हणून या प्रोसेसला म्हणतात डबल फर्टिलायझेशन. 2 वेळा आणि 2 ठिकाणी आहे ही फर्टिलायझेशनची प्रोसेस. यावरती डबल फर्टिलायझेशन यावरती 5 मार्काला सुद्धा क्वेश्चन विचारतात. थँक्यू.